नमस्कार मंडळी, मी योगश्री वीरा. आपल्या सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती दर आठवड्याच्या मंगळवारी योग आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये नेमके खऱ्या आयुष्यातले प्रश्न कसे सोडवायचे याच्याबद्दलची वेगवेगळी माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन येत असते. आज आपण पाहणार आहोत असा कोणता स्वयंपाक आहे जो बनवल्यानंतर आपल्या घरामधले कोणी कधीच आजारी पडणार नाही किंवा आपल्याला पूर्ण आरोग्याची प्राप्ती होईल. तर लक्षात घ्या, असा कोणताही स्वयंपाक नाही आहे. पण स्वयंपाक करताना मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मागच्या काही महिन्यांपासून अप्लाय केल्यात, जे जेवण बनवताना मी करते, याच्या आधीही मी करत होते पण त्याचा इफेक्ट मला जाणवत नव्हता किंवा ते मला तेवढ्या शिस्तीने किंवा तेवढ्या डिसिप्लिनने करता येत नव्हतं. पण मी आता गेले काही 3-4 महिने अतिशय डिसिप्लिनने ही गोष्ट फॉलो करते आणि त्याच्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे, पूर्ण आरोग्य प्राप्त झालेलं आहे आणि हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर अशा 10 कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्वयंपाक करताना करायला पाहिजे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जेवणाचा मेन्यू आधीच ठरवा. आता तुम्ही म्हणाल हे काय, हे तर कॉमन, हे सगळेच सांगतात. पण तुम्हाला खरं सांगू का, आपण किचन मध्ये पडल्यानंतर जेव्हा आपण किचन मध्ये पाऊल टाकतो तेव्हा पहिला प्रश्न असतो आपला, आज काय बनवायचं, आज कोणती भाजी करू. त्याच्यासाठीच आपल्याला आधीच दुसऱ्या दिवशीचं किंवा संध्याकाळचं प्लॅनिंग करून ठेवायचं आहे, आठवड्याभराचं प्लॅनिंग करून ठेवायचं आहे. बाय द वे, तुम्हाला जर आठवड्याभराचं जेवणाचं प्लॅनिंग कसं करायचं आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी ऍड करायच्या, मी माझ्या आठवड्याभराचं प्लॅनिंग कसं करते जेवणाचं, हे जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. तर येस, जो पहिला मुद्दा आहे, पहिली जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग करायचंय. त्याच्यामुळे काय होतं, आपले विचार क्लिअर राहतात, आपला विचार करण्यामध्ये वेळ जात नाही आणि आपण जो ठरलेला मेन्यू आहे तो बनवायला सुरू करतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नामस्मरणामध्ये जेवण बनवणे. येस, आपण जसं मेन्यू आपण पाहिलाय, आता आपल्याला जेवण बनवायला सुरू करायचंय, नामस्मरण करायला सुरू करा. तुम्ही ज्या कोणत्या तुमच्या देवाची पूजा करत असाल, ज्यांना तुम्ही आपलं मानता, ज्यांच्यावर तुमचं खूप खूप प्रेम आहे, अशा देवी दैवतांचं तुम्ही नामस्मरण करायला सुरू करू शकता. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे अग्नीला स्मरून जेवण बनवायला सुरुवात करा. लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये सुद्धा अग्नी आहे. जठराला आपण जठर अग्नी असं म्हणतो. तो प्रदीप्त झाल्यामुळेच आपल्याला भूक लागते, आपली पचन चांगली राहते. तसंच जेवणामध्ये सुद्धा आपण जेव्हा जेवण बनवायला सुरू करतो तेव्हा आपण जो काही गॅस पेटवतो, चूल पेटवतो, अथवा तुम्ही स्टोव्हवरती जर जेवण करत असाल तर तेव्हा जेव्हा आपण अग्नी पेटवतो तेव्हा त्या अग्नीला स्मरायचं आहे, त्याचे आभार मानायचे आहेत. कारण लक्षात घ्या, तो अग्नी जर समोर नसेल ना तर आपण नाही जेवण बनवू शकत. आणि आपल्याला असं वाटतं की अरे त्यात काय एवढं, गॅस तर आपण विकत 1000-1200 रुपये दिले सिलेंडर घरी येतो आणि आपल्याला ते तर मिळतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ती गोष्ट आपल्याला अवेलेबल आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत नाहीये. हजारो लाखो करोडो वर्षापूर्वी माणसाने अग्नीचा शोध लावला, त्याच्यानंतर आपल्याला आत्ता हे सगळं मिळते. त्याच्या आधी नव्हतं, त्याच्या आधी त्यांना कच्चंच खावं लागत होतं ना. याचा अर्थ असं नाहीये की आपल्याला रोज सिलेंडर किंवा चूल किंवा स्टोव्ह म्हणजे अग्नी आपल्याला अवेलेबल आहे म्हणून त्याची किंमत नाहीये. तर अग्नीची खूप किंमत आहे. अग्नी असेल तरच आपण जेवण बनवू शकतो. त्याच्यामुळे अग्निदेवतेचे आभार मानायचे आणि जेवणाला सुरुवात करायची. स्वयंपाक आरोग्यदायी करण्यासाठीचा चौथा मुद्दा आहे, चौथी गोष्ट आहे ती म्हणजे बॅकग्राऊंडला शांत असं स्मूथ, सगळं कसं छान एकदम अलगद चाललंय, कितीही गरम होत असेल तरी छान शांत वाटतंय, अशा प्रकारचं म्युझिक लावायचं. मेडिटेशनचे वेगवेगळे व्हिडिओज किंवा जे आपलं मन शांत करणारे व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे एकदम शांत असे सॉफ्ट म्युझिक असतात. ते जर तुम्ही आपल्या किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये बॅकग्राऊंडला लावले तर त्याचा आपल्या मनावरती आणि आपल्या अन्नावरती खूप चांगला परिणाम होतो. त्याच्यामुळे तुम्ही जेवण बनवत असताना बॅकग्राऊंडला एखाद्या छोट्याशा मोबाईलमध्ये, गॅसपासून मोबाईल थोडा दूर ठेवायचा आहे किंवा तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये जरी ते म्युझिक लावलं तरी ते किचन पर्यंत ऐकायला येईल अशा प्रकारे ठेवायचंय. आणि हे जर म्युझिक तुम्ही जेवण बनवताना ऐकलं तर आपलं मन शांत राहतं आणि स्वयंपाक आपला चांगला होण्यासाठी, आरोग्यदायी होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यातला 5वा मुद्दा आहे तो म्हणजे श्वासावर लक्ष द्या. तुम्हाला खरं सांगू का, जेवण बनवणं साधना आहे. मला माहिती आहे आता उष्णतेचे दिवस चालू आहेत आणि आपल्याला बरेच वेळा असं होतं की अरे बापरे, किचन मध्ये जायलाच नको. पण
तरी सुद्धा जेव्हा जेव्हा आपण किचनमध्ये उभे असतो, आपण एकटेच असतो किंवा आपल्या शेजारी जरी कोणी असेल, तर तुम्हाला सांगते श्वासावर लक्ष देण्यामुळे आपल्या अन्नामध्ये तर स्थिरता येतेच आणि आपण ते कशी जी छान प्रोसेस असते ना, आपण भाज्या चिरतोय किंवा तांदूळ धुतोय किंवा गॅस पेटवला आहे, मीठ मसाला घालतोय, ते अशी जे शांत आणि काम राहून जर आपण केलं ना, तर आपल्याला आपल्या श्वासावर पण लक्ष देता येतं. आपण दूध उकळायला समजा ठेवलेलं आहे, दूध उकळायला ठेवलंय, गॅस बारीक आहे, ते दूध कोणत्याही क्षणी वर येऊ शकतं. तेव्हा शांतपणे त्याच्याकडे प्रेमाने त्या दुधाकडे बघायचंय किंवा आमटी उकळत असेल ते तिच्याकडे बघायचंय आणि श्वास भरायचा, पोट बाहेर घ्यायचा, श्वास सोडायचा, पोट आतमध्ये घ्यायचं. ही प्रॅक्टिस केल्यामुळे तुमच्या श्वसनाचा तर तुम्हाला फायदा होणारच आहे, म्हणजे तुमचं श्वसन तर सुधारणारच आहे, पण त्याबरोबर ते जे काही अन्न समोर बनतंय त्याच्यामध्ये ती स्थिरता, ती पॉझिटिव्हिटी जाते. आणि येस, तुम्ही तुमचं स्वयंपाक करत असताना, तुमचं जेवण करत असताना श्वासावर लक्ष दिल्यामुळे तुमचं आरोग्य सुधारतं. 6वा पॉइंट आहे, जेवण बनवत असताना फोनवरती बोलायचं नाही. येस, आता तुम्ही म्हणत असाल की आता अचानक आला फोन, शक्यतो अवॉइड करायचं की फोनवर बोलायचं नाही. पण समजा आलाच फोन, कोणत्या तरी जुन्या मैत्रिणीचा आहे किंवा अर्जंट फोन असतो, कधी कधी काही वेळेस कामाचा असतो, तर अशा वेळेस ट्राय करायचे की जास्तीत जास्त पॉझिटिव्ह बोलायचंय, कोणत्याही नेगेटिव्ह. किंवा कधी कधी काय असते की आपल्याला काही काही गोष्टी स्पष्ट सांगायच्या असतात किंवा काही काही बिझनेस डील्स असतात किंवा कधी कधी बिझनेस डील करत असताना आपल्यामध्ये थोडासा पॉलिटिक्स असतं किंवा वेगवेगळ्या भावना असतात. अशा वेळेस आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा वापर करावा लागतो. की कधी कधी कोणीतरी काहीतरी कामामध्ये ऑफिसमध्ये चूक केलेली असते आणि त्यांना ते खडसावून सांगायचं असतं. अशा वेळेस लक्षात घ्या, राग वाईट नाहीये, पण तो किती प्रमाणात वापरावा हे महत्वाचं आहे. तर फोनवरती बोलत असताना कधी कधी रागवायचं असतं, मग अशा वेळेस आपल्याला त्यांना समजून सांगायचं असतं की थोडंसं दम दाखवायचा असतो. तर अशा वेळेस शक्यतो अवॉइड करायचं की जेवण बनवताना हे करायचं नाहीये. तुमचं जेवण बनवून झालं, त्यांना सांगायचं आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला फोन करतो आणि मग तुम्ही ते करू शकता. अदरवाईज कोणाला तरी ते हँडओव्हर करायचं आपलं काम आणि बाजूला जाऊन ते करायचं. तर ट्राय करा की जास्तीत जास्त फोन अवॉइड करता येईल. किंवा समजा मी जे करते की माझा अभ्यास जो असतो तो मी जेवण बनवताना करते. एक माझे जे रेकॉर्डेड लेक्चर्स असतात ते मी जेवण बनवताना ऐकते. छान छान पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यामध्ये असतात, छान छान श्लोक असतात, आपलं भारतीय तत्वज्ञान त्याच्यामध्ये असतं, योगशास्त्राशी रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे माझा अभ्यास होतो आणि ते छान छान सगळ्या गोष्टी त्या जेवणामध्ये उतरतात. शक्यतो जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं मी ते करते. तुम्ही पण ते करू शकता, जे मी तुम्हाला दुसऱ्या पॉइंटमध्ये सांगितलं. दुसरं अजून, समजा तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही काय करू शकता, लहान मुलांचा अभ्यास घेणे त्यांना प्रेमाने शिकवा. आणि समजा तुम्हाला अभ्यास म्हणजे खूपच लहान बाळ आहे, त्याला अभ्यास नाही करायचा आहे, तर त्याला छानसे एखादं जेवण बनवता बनवता तुम्ही स्तोत्र म्हणा. त्या स्तोत्राचा इफेक्ट जेवणावर सुद्धा होणार, त्या बाळावरती सुद्धा होणार. आणि काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आईने किंवा वडिलांनी किंवा त्या आजीने किंवा त्या आजोबांनी एकट्याने करायच्या नसतात. त्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्यांनी याला जर सपोर्ट केला तर त्या बाळाला देखील चांगले संस्कार मिळतात, त्या बाळाला देखील ती ऊर्जा मिळते आणि आपल्या अन्नाला देखील ती ऊर्जा मिळते. तर येस, तुम्ही फोनवर बोलायचं नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त चांगला ज्या मी ऑप्शनल गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही करू शकता. मुद्दा क्रमांक 5, डाळी धुताना, तांदूळ धुताना ओंकारचं उच्चारण करा. येस, आता हे मी फक्त सांगत नाही तर रिसर्च सुद्धा सांगतोय की जेव्हा पाण्यामध्ये आपण ओंकाराचं किंवा पाण्याच्या संपर्कात येऊन जेव्हा आपण ओंकारचं उच्चारण करतो तेव्हा त्या ज्या लहरी आहेत त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असणारी नेगेटिव्हिटी तर दूर होतेच, पण त्याबरोबर नाद योगचं जर तुम्ही माहिती मिळवली किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती मला जर कधी टाकता आलं तर मी ते नक्की टाकेन. मला नक्की कमेंट करून सांगा नाद योगाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर. रिसर्च असं सांगतं की जेव्हा तुम्ही डाळी धुताना किंवा पाण्यामध्ये एखादी गोष्ट धुताय, भाज्या धुताय, तांदूळ धुताय, तेव्हा जर तुम्ही डोळे बंद करून ओंकाराचं उच्चारण केलं तर त्या लहरींमुळे तुमच्या त्या डाळींमधली पूर्ण अशुद्धता निघून जाते. कधी कधी बरेचदा काय होतं की आपण ते आणतो मार्केटमधून किंवा आपल्या जे काही शॉप आहे तिथून जे काही आणतो डाळी वगैरे, तर तिथलं वातावरण काय काय शॉप मधलं सुद्धा नेगेटिव्ह असतं. आपल्याला माहित नसतं की ते अन्न किंवा ते जे काही पदार्थ आहेत ते कुठून आलेले आहेत, जे आपण शिजवण्यासाठी वापरतो. आणि जर आपण ओंकाराचं उच्चारण केलं, आपण ओंकार नाद जर केला तर अशा वेळेस आपल्या त्या अन्नामध्ये, आपल्या त्या डाळींमध्ये ओंकाराच्या लहरी पसरतात आणि नाद योगामुळे आपला स्ट्रेस लेवल जो आहे तो कमी होतो.
8वा पॉइंट आहे तो म्हणजे जेव्हा जेव्हा आपला स्वयंपाक तयार होतो तेव्हा आपण शांतपणे त्या स्वयंपाकाकडे पाहायचंय आणि पूर्ण भावनेने हा स्वयंपाक मी पूर्णपणे शांत मनाने माझ्या संपूर्ण कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्यासाठी बनवलेला आहे. त्यांना हा स्वयंपाक अतिशय चविष्ट आणि त्यांच्या संपूर्ण शरीर मनाला आरोग्य देणारा असू देत आणि त्या अन्नाचे त्या पदार्थांकडे आपले बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्या स्तब्ध उभं राहून त्या 2-3 सेकंदांमध्ये किंवा त्या 10-15 जे काही तुम्हाला जेवढं जसं जसं जमेल जेवढं पॉझिटिव्ह बोलता येईल. जसं म्हणजे घरामध्ये कसं प्रत्येक वेळेस वातावरण वेगवेगळं असतं. कधी घरामध्ये आनंदी वातावरण असतं, कधी कधी वाढदिवस असतो कोणाचा, कधी कधी काही वेळेस घरामध्ये दुःखद गोष्टी झालेल्या असतात. तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता की या अन्नामधून त्यांना ते दुःख सावरण्याची शक्ती मिळू दे. तर अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे चांगले पॉझिटिव्ह अफर्मेशन्स त्या जेवणामध्ये स्तब्ध उभं राहून मांडू शकता. आणि ही गोष्ट जी आहे ती आपण प्रॅक्टिकल जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच खूपच चांगला रिझल्ट याचा येईल. सेकंड लास्ट आणि 9वा पॉइंट आहे तो म्हणजे अन्न जेव्हा आपण ताटामध्ये वाढतो तेव्हा ते वाढत असताना आपण इतक्या ते कष्टाने बनवलेलं आहे त्यासाठी आधी स्वतःच्या हाताचे स्वतःच्या पायांचे, कारण किचनमध्ये उभं ज्या राहतात स्त्री पुरुष जेवण बनवण्यासाठी किंवा ज्या मावशी वगैरे असतात त्यांचे पाय खूप दुखतात. शक्यतो बसून काम करायला हवं जेवढं जमेल तेवढं. तर आपल्या पायाचे, आपल्या शरीराचे, आपल्या हातांचे, आपल्या बुद्धीचं, आपण जे काही आपल्या परीने जे जेवण बनवलेलं असतं त्यासाठी आपल्या स्वतःचे, आपल्या शरीराच्या आतमध्ये असलेल्या सोलचे आभार माना, कारण इतक्या कष्टाने आपण ते बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण ते जे काही बनवलेलं अन्न आहे ते आपल्याला कुठून आलंय? आपल्या नवऱ्याने किंवा आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांनी जे काही पैसे कमवून आणलेले आहेत किंवा आपण स्वतः जे काही पैसे कमवून आणलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला जे पैसे मिळतात आणि त्याच्यामधून आपण ते जे अन्न आणलेलं आहे तर त्यासाठी त्या व्यक्तीचे आभार माना. कारण कसं असतं की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपण जर ह्या आपल्या कृतज्ञतेतून व्यक्त केल्या, आपल्या मनामध्ये जरी व्यक्त केल्या तरी सुद्धा त्यांना समाधान मिळतं, आपल्याला समाधान मिळतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्या शेतकऱ्याच्या शेतातून हे आलेलं आहे त्याचे मनापासून आभार माना, कारण तो शेतकरी रात्रंदिवस त्या शेतामध्ये काम करत असतो म्हणून आपल्याला हे सगळं अन्न ताटामध्ये मिळतंय. आपल्याला असं वाटतंय की अरे एवढेच इथं तांदूळ आहेत पण किंवा एवढीच इथं डाळ आहे, पण ते तेवढीशी डाळ किंवा तेवढीशी जे तांदूळ असतात ते कमवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात. माझ्या घरचे जे आहेत म्हणजे माझे काका काकू आहेत त्यांना मी पाहिलंय शेतीची कामं करताना. मला शेतीची कामं काहीच येत नाही, मी गेल्यानंतर थोडाफार प्रयत्न करते ते समजून घेण्यासाठी. मी तुम्हाला सांगते, एक जो भार असतो, छोटा भारा असतो ना बांधलेला, म्हणजे ते तर माझ्यापेक्षा 10 पटीने भारा मोठा उचलतात. तांदळाचा बांधलेला असतो तो, मी एवढूसा जरी उचलला ना तरी पण माझी मान अशी थोड्या वेळाने शेक व्हायला लागते, म्हणजे ते किती जड असतं. आणि ते बरं घरापासून फार लांब असतं, असं घराच्या जवळ पण नसतं, म्हणजे प्रचंड कष्ट आहेत आपल्याला. असं म्हणजे तुम्ही म्हणाले मग गाड्या वगैरे आहेत, आजकाल गाड्या आहेत पण त्या कुठे रोडवरती असतात. अखंड जे शेत असतं त्याच्यामध्ये तुम्हाला ते चालतच आणावं लागतं आणि ट्रॅक्टर पण तुम्हाला दरवेळेस तो घेऊन नाही जाता येत, फिजिकल कष्ट खूप असतात. अशा त्या आपल्याला जो शेतकरी कष्ट करून ते जे काही देतोय किंवा जे प्राणी त्याच्यामध्ये बैल रेडा जे काही त्याच्यामध्ये कष्ट करतायत त्या सगळ्यांचे आभार मानायचे आणि ते जे ताट आहे ते परिपूर्ण वाढून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटचा आपला 10वा मुद्दा आहे तो म्हणजे 10वा पॉइंट आहे सगळ्यात महत्वाचा, आपलं जे काही ताट आहे ते देवाला अर्पण करा. खरं तर ना आपल्या भारतीयांमध्ये हे नॅचरलीच आहे की आपण अर्पण करतो, पण बरेचदा असं होत नाही की रोजच काय नैवेद्य द्यायचा. तर मला काही असं कोणाला कंपल्शन करायचं नाहीये, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्यामुळे किंवा ज्या शक्तीमुळे आपल्याला जे काही सगळं मिळालेलं आहे, ज्या निसर्गामुळे जे सगळं काही मिळालेलं आहे ते ताट असं नाही की रोज खीरपुरीच बनवली आहे म्हणून नैवेद्य द्यायचं किंवा संकष्टी म्हणूनच नैवेद्य द्यायचा. माझ्या घरी हे प्रॅक्टिस केलं जातं आणि आम्हाला त्याचे खरंच खूप फायदे झालेत म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते करू शकता. तर जे काय आपण साधा खिचडी भात जरी बनवला तरी आपण त्याच्यावर छान तूप घालायचं, त्याच्यावर एक छान तुळशीचं पान ठेवायचं आणि ते देवासमोर ठेवायचं आणि देवाला सांगायचं की तू तुझ्या कृपेने आम्हाला जे काही हे छान छान ताटामध्ये खायला दिलंय त्याचं आमच्या पोटामध्ये जाऊन चांगलं आम्हाला आरोग्य प्राप्त होऊ दे, आमच्या मनाला याच्यामुळे खूप चांगलं आरोग्य मिळू दे, आपल्या शरीराला मनाला, असं देवाला प्रार्थना करायची, देवाला थँक्यू म्हणायचे आणि त्याच्यानंतर ते जेवायला सुरुवात करायचंय.
आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि निरोगी जगा. आणि हो, आपले ऑनलाईन योगा सेशन चालू झालेले आहेत, मेडिटेशनचे सेशन चालू झालेले आहे. त्याबद्दलची सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की जाऊन पहा.